हाय हॅलो नमस्कार. मी आहे वैशाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला मी आज पावभाजी बनवणार आहे. एकदम झणझणीत आणि हॉटेलसारखी. बटाटा आणि शिमला मिरची आणि फ्लावर स्वच्छ पाण्याने मीठ टाकून धुवून घ्यायच्या आणि स्वच्छ एकदम छान. आणि मी आणलेला आहे फ्रीझरमधला वाटाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सर्व भाज्या कुकरमध्ये टाकायच्या. सर्व भाज्या एकदम मऊ आणि छान शिजतात. पाणी टाकायचं अंदाजे. मी एक तांब्या वतलेला आहे पाणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं शिजताना. भाज्याला चव येते मग. आणि नंतर भाज्या 4 शिट्ट्या करायच्या आणि एकदम छान भाज्या शिजतात. टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण याची पेस्ट बनवणार आहे. वाटण केलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान वाटलंय. एकदम छान. आणि कोथिंबीर जरा जास्त झाल्यामुळं थोडंसं हिरवं झालं आहे. इथं भाज्या पण उकडल्या आहेत आणि आता भाज्या पण छान उकडलेल्या आहेत. आता भाज्या हे मॅश करून घ्यायच्या. एकदम छान एकजीव होईपर्यंत मॅश करायच्या. आणि बघू शकता एकदम छान भाज्या पण मॅश झालेल्या आहेत. आता कढईमध्ये कांदा टाकायचा. कांदा एकदम ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा एकदम छान. आणि नंतर वाटण टाकायचं. वाटण पण छान परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं एकदम छान. नंतर ह्यात मी बीट नंतर यातमध्ये मी बीटाची पेस्ट टाकणार आहे. बीट पण बारीक केलेलं आहे. मिक्सरवर पेस्ट बनवले. बीट पण खायला छान असतं. बघू शकता कलर पण छान येतो. असं आपण हॉटेलमधल्यावानी कलर वगैरे काही मी वापरणार नाही. एकदम बीट वापरलेला आहे. बीटाचे कलर एकदम छान आणि खायला पण पौष्टिक आणि हेल्दी. ह्यामुळे पण वाढतं बीटामुळं. आणि आता मी पावभाजी मसाला टाकणार आहे. 2 चमचे मी टाकलेला आहे. लाल मिरची पावडर आणि हळद. आता शिजलेल्या भाज्या ह्याच्यामध्ये ओतायच्या. एकदम छान भाजी होणार आहे. अशीच करून बघा तुम्ही पण. आणि एकदम छान लागते. मीठ पण टाकलेलं आहे. आणि बघू शकता रंग पण आलेला आहे. आणि मी काही कलर वगैरे काही वापरलेला नाही. आणि एकदम छान लागते. घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी भाजी. आणि आता मी याच्यावरती तव्यावरती पाव फ्राय करून घेणार आहे. आणि नंतर आपण पावभाजी खाणार आहे. तुम्ही पण या खायला. एकदम छान आणि रेडी आहे पावभाजी. पावभाजी आवडली असली तर नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.